तर मनगटाच्या दुखण्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या तपासण्या करतो? प्रामुख्याने तपासणी असते क्लिनिकल एक्झामिनेशन आणि हिस्ट्री टेक. हे दोघं काय आहेत, तर आपण जेव्हा ओपीडी मध्ये डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपल्याला डॉक्टर वेगवेगळे प्रश्न विचारतात. जसं की मनगटाचं दुखणं कधी सुरू झालं, काय केल्यावरती जास्त असतं, सकाळी जास्त असतं, रात्री झोपेत जास्त असतं, कुठली मुवमेंट केल्यावरती होते, या सगळ्या गोष्टींना आपण हिस्ट्री टेकिंग म्हणतो. आणि क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे आपले जे डॉक्टर आहेत ते वेगवेगळ्या तपासण्या म्हणजे मनगट हलवून बघतात, एखादं स्ट्रक्चर दाबल्यावर दुखतंय किंवा काही स्पेशल टेस्ट करून बघतात. हे दोन ज्या गोष्टी आहेत, क्लिनिकल एक्झामिनेशन आणि हिस्ट्री टेकिंग, हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. याच्याने आपल्या 90% लोकांच्या रुग्णांमध्ये निदान आपल्याला करता येतं. आणि ज्या रुग्णांमध्ये याच्याने आपल्याला निदान कन्फ्युजन आहे किंवा कन्फर्म करायचं आहे, अशा रुग्णांमध्ये आपण पुढच्या तपासण्या करतो, जसं की एक्सरे मध्ये आपल्याला हाडांबद्दल किंवा बोन्स बद्दल सर्व माहिती कळते. सांध्यामध्ये काही सूज आहे का, जीज झाली आहे, हे सर्व आपल्याला एक्सरे मध्ये कळू शकतं. काही रुग्णांमध्ये ऍडव्हान्स तपासण्या जसं की अल्ट्रासाऊंड, USG एक्झामिनेशन करतो. USG मध्ये आपल्याला सांध्याच्या भोवती असणारे स्नायू, लिगामेंट्स, टेंडन्स, नर्व याच्यामध्ये असणारी सूज किंवा काही इजा झाली आहे का, हे USG मध्ये कळू शकतं. यामध्ये अजून ऍडव्हान्स आपण MRI सुद्धा करू शकतो. MRI मध्ये आपल्याला सांध्याबद्दल सर्व माहिती आपल्याला डिटेलमध्ये कळू शकते आणि आपलं निदान आपण करू शकतो. काही रुग्णांमध्ये नसांचं दुखणं आपल्याला असं असण्याची शक्यता वाटते, जसं की डायबिटिक न्यूरोपॅथी, कार्पल टनल सिंड्रोम किंवा क्युबायटल टनल सिंड्रोम, ज्याच्यामध्ये नस दाबलेली गेलेली असते. अशा रुग्णांमध्ये आपण नर्व कंडक्शन स्टडी नावाची तपासणी सुद्धा करू शकतो, ज्याच्याने आपण निदान करू शकतो. यानंतर येते उपचार पद्धती. उपचार पद्धती ही आपण सर्वप्रथम पेन मेडिसिनच्या सहाय्याने कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट सुरू करतो. कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये आपण शस्त्रक्रिया टाळण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये रुग्णाला वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकवतो, जसं की बिहेव्हिअरल मॉडिफिकेशन म्हणजे कुठल्या गोष्टींनी दुखणं सुरू होतंय किंवा काय केल्यामुळे रिस्टमध्ये इजा झालेली आहे, ज्यांचं फ्रिक्वेंट मुवमेंट आहे. आपल्या मनगटाची सारखी रोटेटिंग मुवमेंट असते, म्हणजे जसं की स्क्रूड्रायव्हर सारखी मुवमेंट, जसं कार्पेंटर, प्लंबर किंवा आईस्क्रीम पार्लर, कुक, घरगुती काम करणाऱ्या महिला, या लोकांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या बिहेव्हिअरल मॉडिफिकेशनने आपल्याला त्यांना त्या मुवमेंट अवॉइड करायला किंवा त्या मुवमेंट दुखणं न होता करण्यासाठी आपल्याला शिकवता येतं. त्याचबरोबर स्नायूंच्या स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग एक्झरसाइज, जसं की पंजाचे स्नायू, आपल्या फोरआर्मचे स्नायू, याची स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग करून सुद्धा हे दुखणं घालवता येतं. काही रुग्णांमध्ये पेन मेडिसिन म्हणजे जसं की सूज कमी करणारी औषधं किंवा काही अनॅल्जेसिक औषधांचा उपयोग करून हे दुखणं आपण घालवू शकतो. काही रुग्णांमध्ये आपल्याला फिजिओथेरपीचा सुद्धा उपयोग घ्यावा लागतो. कार्पल टनलच्या रुग्णांना आपल्याला रात्री स्प्लिंट किंवा ब्रेस्ट लावून आपल्याला हे दुखणं घालवू शकतो. या अशा वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करून 90% लोकांना आपल्याला त्यांच्या दुखण्यापासून मुक्ती मिळू शकते. आणि हे सगळं शक्य होतं तर पेन मेडिसिनच्या साहाय्याने. या ब्रांचमध्ये कुठल्याही शस्त्रक्रियेचा उपयोग न करता आपल्याला इंटरव्हेन्शनल टेक्निकचा वापर करून सुद्धा दुखणं घालवता येतो. ज्या रुग्णांना कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटचा फरक पडत नाहीये, अशा रुग्णांना आपण अल्ट्रासाऊंड मशीनच्या द्वारे जिथे एक्झॅक्टली इजा झालेली आहे किंवा लिगामेंट फाटलं आहे किंवा नर्व दाबली जाते आहे, तिथे आपण USG मशीनच्या साहाय्याने सुई पोहोचवतो आणि ती नस तिथून सोडवण्याचा किंवा त्याच्या भोवतीची सूज कमी करण्याचा आपण इंजेक्शनद्वारे प्रयत्न करतो. या इंजेक्शनद्वारे आपण फार कमी प्रमाणात औषध सोडून अचूक ठिकाणी पोहोचून विदाऊट शस्त्रक्रिया आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो आणि दुखणं घालवू शकतो. ज्या रुग्णांना कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट आणि इंटरव्हेन्शनल टेक्निक याचा उपयोग होत नाही, असे फार कमी रुग्ण असतात. 2-4% लोकांनाच आपल्याला शस्त्रक्रियेला सामोरे जावं लागतं. पेन मेडिसिन या ब्रँचमुळे आपल्याला बऱ्याच साऱ्या 90% रुग्णांना विदाऊट ऑपरेशन, शस्त्रक्रियेविना अशा मनगटाच्या दुखण्यांवरती उपचार करता येतात. या पेन मेडिसिनच्या सहाय्याने आपण USG मशीन किंवा गायडेड इंजेक्शन्स देऊन अचूक ठिकाणी आपण सुईद्वारे पोहोचतो आणि फार कमी औषधांचा वापर करून त्या रुग्णावरती आपण उपचार करू शकतो. फार कमी औषध वापरल्यामुळे किंवा अचूक ठिकाणी पोहोचल्यामुळे साईड इफेक्ट सुद्धा कमी असतात. त्यामुळे जर तुम्हाला असं रिस्ट पेन किंवा मनगटाचं दुखणं असेल तर याच्याकडे दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर आपल्या जवळच्या पेन मेडिसिन डॉक्टरांचा सल्ला घ्या, लवकर त्याचं निदान करून घ्या आणि योग्य ते उपचार सुरू करा. यामुळे आपण रिस्ट पेन पासून लवकर मुक्ती मिळवू शकतो. तुमचं काम लवकर तुम्ही इफिशियंटली करू शकतात आणि तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ फार इम्प्रूव्ह होऊ शकतं.
त्यामुळे जर तुम्हाला रिस्ट पेन असेल किंवा तुमच्या आजूबाजूला कोणालाही रिस्ट पेन असेल तर लवकरात लवकर तुम्ही जवळच्या पेन मेडिसिन डॉक्टरांचा सल्ला घ्या. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.